विजापूर रोड मंत्री चंडक पार्क परिसरात आयएमसी कंपनीचं कैलास सीएनजी गॅस फिलिंग सेंटर आहे। इथं होणाऱ्या वाहनांच्या लांबलचक रांगांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी थांबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। विजापूर रोड ते म्हाडा कॉलनी या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रहिवाशांच्या विविध सोसायट्या आहेत। प्रामुख्याने मंत्री चंडक पार्क, मयूरवन मंगल कार्यालय, मयूरवन हॉटेल, शॉपिंग सेंटर, हरिकृष्ण विहार अपार्टमेंट, शॉपिंग सेंटर निकुंज अपार्टमेंट, द्वारकाधीश मंदिर, वीरशैव नगर, फार्मसी कॉलेज असा दाटीवाटीचा लोकवस्ती असणारा हा परिसर, शाळा महाविद्यालय असणारा गर्दीचा परिसर। याच परिसरात आयएमसी कंपनीचं कैलास सीएनजी गॅस फिलिंग सेंटर आहे। या सेंटरमध्ये सकाळ संध्याकाळ गर्दीच्या वेळी गॅस भरण्यासाठी दोन्हीकडे रिक्षा आणि चारचाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात। त्यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली असते। या वाहतूक कोंडीचा त्रास विद्यार्थ्यांना, रहिवाशांना, ज्येष्ठ नागरिकांना होत आहे। याची पर्वा पोलीस प्रशासनाला, महापालिकेला, वाहतूक शाखेला नाही। या कैलास सीएनजी गॅस फिलिंग सेंटरच्या शेजारीच मंगल कार्यालयाचं 50 फुटावर स्वयंपाकघर अर्थात किचन आहे। शेजारीच हरिकृष्ण विहार अपार्टमेंटमधील रहिवाशांची किचन्स आहेत। गाडीत गॅस भरताना सुरक्षेसाठी ड्रायव्हरसह सर्व प्रवाशांना गाडीतून खाली उतरवलं जातं। एखाद्या वेळी मोठ्या प्रमाणात स्फोट होऊ शकतो। त्यामुळं एखादी अप्रिय घटना घडली तर फार मोठी आर्थिक आणि जीवितहानी होणार आहे। याकडं सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दुर्लक्ष करून आपल्या मर्जीतील कांबळे यांना पाठीशी घालत सेंटरचं उद्घाटन केलं। आमदार सुभाष देशमुख यांनी यामध्ये लक्ष घालून परिसरातील नागरिकांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी या भागातील सर्व रहिवाशांची आणि ज्येष्ठ नागरिकांची आहे। याबाबत पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि वाहतूक पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे, पण अद्याप कारवाई झालेली नाही।